अनमोल बिश्नोईला अमेरिकेतून भारतात आणलं जाणार। बाबा सिद्दीकी हत्याकांडाचा उलगडा शक्य। सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणातलाही अनमोल बिश्नोई मुख्य आरोपी। पुण्यात पीएमपीएमएलचा अपघात, विना ड्रायव्हर धावली पीएमपीएमएलची बस। सुदैवानं बसमधील प्रवासी थोडक्यात बचावले। पुण्यात डेक्कन इथं कोयता गँगचा धुमाकूळ। मध्यरात्री रेस्टॉरंट बारमध्ये घुसून 4 जणांनी पळवले 20,000 रुपये। मलकापूर नगर परिषदेवर भाजपचं कमळ फुललं। 5 उमेदवारांची बिनविरोध निवड। मुंबईत भरदिवसा दरोड्याची घटना। मुंबईच्या वसईतील निवासी संकुलात दरोडा टाकून 10 लाखांचा ऐवज लंपास। अनमोल बिश्नोई लवकरच भारतात येणार। बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार अनमोल बिश्नोईला लवकरच भारतात आणलं जाणार आहे। अनमोल बिश्नोईच्या अटकेनं या प्रकरणातील तपासाला वेग मिळणार आहे। अनमोल बिश्नोई याला भारतात आणलं जाणार असल्यानं तपास यंत्रणांचं मोठं यश मानलं जात आहे। पुण्यातील नरे गावात भैरवनाथ मंदिराजवळ पीएमपीएमएल बसचा विचित्र अपघात घडलाय। ड्रायव्हर क्षणभरासाठी बस बाहेर गेल्यानंतर बस अचानक पुढे धावली आणि थेट भिंतीवर जाऊन आदळली। सुदैवानं जवळ उभे असलेले दुचाकीस्वार आणि रिक्षा चालक थोडक्यात दुर्घटनेपासून बचावले आहेत। धडकेमुळे बसची पुढची काच फुटून मोठं नुकसान झालंय। कोयत्या टोळीचा मध्यरात्री पुण्यात राडा। पुण्यात मध्यरात्री रेस्टॉरंट आणि बारमध्ये घुसून 4 इसमांनी बारमधील 20,000 रुपये लंपास केलेत। मास्क लावून आलेल्या चौघांनी पुण्यातील डेक्कन परिसरात असलेल्या अनंत रेस्टॉरंट आणि बारमध्ये घुसून दरोडा घातला। पुण्यातील मध्यवस्तीत असलेल्या डेक्कन परिसरात मध्यरात्री थेट हॉटेलमध्ये घुसून बंद केलेलं शटर तोडून हा दरोडा टाकण्यात आलाय। गल्ल्यातील 15 ते 20,000 रुपये चोरून 4 इसमांनी हॉटेलची तोडफोड करत राडा घातलाय। मलकापूर नगर परिषदेवर भाजपचं कमळ फुललं। 5 उमेदवार बिनविरोध। मलकापूर नगर परिषद एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला, पण आज चित्र उलटं फिरलंय। कराडचे भाजप आमदार डॉक्टर अतुल भोसले यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला धक्का देत ताकद दाखवली आहे। मलकापूर नगर परिषद निवडणुकीमध्ये भाजपचे 5 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत। मलकापूर शहर काही वर्षांपूर्वी काँग्रेसचा मजबूत गड मानलं जात होतं, मात्र राजकीय समीकरणं झपाट्याने बदलत आहेत। भाजप आमदार अतुल भोसले यांच्या नेतृत्वाखाली मलकापूर नगर परिषदेतील 5ही जागा बिनविरोध भाजपच्या खात्यात जमा झाल्यात। वसईतील निवासी संकुलात दुपारी दरोडा। वसईतील एका निवासी संकुलात भर दुपारी दरोडा पडलाय। 3 जणांनी घरात शिरून महिला आणि तिच्या मुलाला बांधून घरातील 10 लाखांचा ऐवज लंपास केला। यावेळी आरोपींनी केलेल्या हल्ल्यात महिला जखमी झाली आहे। वसई पूर्वेतील वालिव सातिवली परिसरात असलेल्या रिलायबल ग्लोरी टॉवर मधील रूम नंबर 301 मध्ये राऊत कुटुंबीय राहतात, तिथली ही घटना आहे। गोरक्षकावर हल्ला करणाऱ्या मुख्य आरोपीला मुंबईत अटक। छत्रपती संभाजीनगरमध्ये गोमांस प्रकरणावरून झालेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या गोरक्षक गणेश शेळके यावर हल्ला करणारा मुख्य आरोपी परवेज मुसा कुरेशी अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे। मुंबईतील कुर्ला भागातून त्याला अटक करण्यात आली आहे। घटनेत 20 ते 25 जणांच्या टोळक्यानं चाकू आणि कोयत्यानं गणेश शेळकेवर हल्ला केला होता। ट्रकनं दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार सुरक्षा रक्षकाचा मृत्यू। ड्युटीसाठी जाणाऱ्या 56 वर्षीय व्यक्तीच्या दुचाकीला ट्रकनं दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला। ही घटना वाळूज येथील देशी फाटा परिसरात रात्री 11 वाजेच्या सुमारास घडली। पुंडलिक दगडू अहिरे वय वर्ष 56, राहणार श्रद्धा कॉलनी वाळूज असं मयत व्यक्तीचं नाव आहे, तर नितीन दशरथ डरफे राहणार गिरगाव तालुका गेवराई जिल्हा बीड असं ट्रक चालकाचं नाव आहे। नितीन हा मद्यधुंद अवस्थेत ट्रक चालवत असल्याचं स्थानिकांनी सांगितलं। या प्रकरणी ट्रक चालकाविरुद्ध वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। मादी बिबट्याने नाकारलेले बछडे नागपूरला रवाना। मानवी हस्तक्षेपाचा फटका शेत शिवारातील सापडलेल्या 22 दिवसांच्या बिबट्यांच्या 2 पिल्लांना बसलाय। जगण्यासाठी आधार असलेली त्यांची आईच त्यांच्यापासून दुरावली। वनविभागानं प्रयत्न करूनही बिबट्याच्या मादीनं त्या पिल्लांचा स्वीकार केला नाही, त्यामुळे त्यांची रवानगी नागपूरला करण्यात आली। भिरोळा आणि जेरी तालुका वैजापूर येथील काही जणांनी व्हिडिओ करण्याच्या नादात बिबट्यांच्या पिल्लांना हाताळलं होतं। छत्रपती संभाजीनगरमध्ये पुन्हा मनपाकडून अतिक्रमण हटाव मोहीम। छत्रपती संभाजीनगर शहरात जून जुलै महिन्यात महापालिकेनं शहरातील मुख्य रस्त्यांवर अतिक्रमण काढण्याची मोहीम राबवून रस्ते मोकळे केले होते। आजपासून पुन्हा एकदा प्रशासन पाडापाडी मोहिमेसाठी सज्ज झालंय। निवडणुकीच्या पूर्वसंध्येला ही मोहीम सुरू झाली आहे। विकास आराखड्यानुसार हे रस्ते रुंद करणे आवश्यक असल्यानं अतिक्रमण काढण्याची कारवाई होते आहे। राज्यात थंडीची लाट। पुणे शहराचं तापमान सरासरी 9.4 अंशांवर। राज्यातील बहुतांश शहरांमध्ये थंडीची लाट पसरली असून पारा 1 अंकी आकड्यावर येऊन पोहोचलाय। अशातच आता पुण्यात 3 वर्षांनी विक्रमी नीचांकी तापमानाची नोंद झाली आहे। पुणे शहरात किमान तापमानानं 1 अंकी आकडा गाठला असून पुणे शहराचं तापमान सरासरी 9.4 अंशांवर येऊन पोहोचलंय।